सीसीटीव्ही कुठे? सीसीटीव्ही कोण? जेनी. काय तू नाव? शनाया, मी तुला फोन करणारच होते. तुम्हाला काही कळलेलं दिसत नाहीये. काय? शनाया, गुरु सरांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो. व्हॉट? हो. अरे पण कधी? मला तर काहीच कळलं नाहीये. शनाया, तुला कसं कळेल हे? गुरु सर तुझ्याशी बोलतात का? नाही ना. अरे तू गप्प बस रे, मला आत्ताच्या आत्ता गॅरीला भेटायचंय. शनाया जरा थांब. तुला काही कळत नाहीये का सिच्युएशन अजिबात? तू एवढा कूल कसं काय वागू शकतोस? मी हिला समजावतो. तू करतो सगळं. हा? ओके ओके. शनाया, काय मूर्खपणा चाललाय? समजून घ्यायचं नाही असं ठरवलंच आहेस का? हे काय समजून घ्यायचंय? मी इमर्जन्सी कळत नाही का तुला? ठीक आहे, आत्ताच्या आत्ता जा तिकडे आणि त्या सगळ्यांना सांग की गुरु सर माझ्याकडे आले होते आणि टॉयलेटच्या पाईप वरून खाली उतरताना ते पडले आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. तो पाईप वरनं पडलाय खाली? आणि तुला माहिती होतं? तू सांगितलं का नाहीस मला एवढा वेळ? इट्स ऑल बिकॉज ऑफ यू डंबो. माझ्यामुळे काय? हा, एकतर मी तुम्हाला मदत केली और मीच वाईट. हो, छान मदत केलीस तू. गप रे, मला ऐकायचं नाही तुझं काही. काय ऐकायचं नाहीये? हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं का? तुझ्या हट्टामुळे झालंय हे सगळं. मी सांगितलं होतं पाईप वरून चढ उतर करायला. तू सोड, गप्प बस. मी जाते गॅरीला भेटायला. ऐकून घे. तू आता तिकडे गेलीस ना तर सगळ्यांना कळेल की तुझ्यात आणि सरांमध्ये पॅचअप झालाय. ऑल राईट. आपण जाऊ संध्याकाळी दोघं जण एकत्र हॉस्पिटलमध्ये सरांना बघायला. आणि तसंही आपण राधिका वहिनींना सांगितलंय की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. काय याला गळ्यात मारलंय माझ्या? हॅलो, कुणी गळ्यात वगैरे मारलेलं नाही, कळलं ना? एक तर तुमच्यामुळे मी अडकलोय. तू जरा थांब, तू जरा गप्प बस 2 मिनिटं. सगळं ना फार चुकीचं होत आहे सकाळपासून यार. खूप स्ट्रेसफुल झालंय सगळं. आय नीड टू स्ट्रेस इट. मला पिझ्झा मागव. हो, मला पिझ्झा खायचा आहे. कोणाचं काय तर हिचा पिझ्झा काय? मागवतो. थिन क्रस्ट. येस मॅम. गुरु, काय झालं बा? तू शांत हो. आय एम ओके. मला काही कळू द्या. काव आधी का असं कसं झालं बाई गुरु? काही नाही, बारीक पायाला लागलंय. केवढं मोठं प्लास्टर झालं बा. काव बाई. आई शांत व्हा बरं. मला एक सांग, नेमका ऍक्सिडेंट झाला कुठे? अहो महाजनी भाऊ, कुठं झाला ते का करायचं बरं आपल्याला? कसं झालं ते विचार. कसं झालं गुरु? का झालं सांगत? आई आता परत तेच काय ग? तीच रामकहाणी किती वेळा सांगायची? कुठे झाला, काय झाला? आता झालंय ना एकदा, तर जाऊ दे ना, ते सोड ना. पेशंटला आलेलं हे विचारायचं का कसं झालंय? काय नाही, मी ओके, मी सांगतो ना, काही नाही त्रास. हा, बरं वाटते म्हणे, बरं वाटते. केवढं मोठ्याला लागलंय पाय, बरं पाय तुटला असतं मग. मला किती काळजी वाटून राहिली तुझी. आई शांत व्हा बरं. नाही, मी बोलले डॉक्टरांशी. बरे होतील हे. काही नाही, 2 दिवसांचा प्रश्न आहे. 2 दिवसात बरं वाटायला लागेल त्यांना. या इन्स्पेक्टर साहेब, या. मी म्हणत होतो ना, हाच तो पेशंट. इन्स्पेक्टर काहून आले? काय झालं? यांचा अपघात झाला. सगळं अपघात झालं म्हटलं की पोलीस केस आले, त्यामुळे आम्ही इथे आलो. गणपत, यांचा जबाब लिहून घे. जबाब कसला सर? काय जबाब?
तुम्ही सगळी माहिती सांगा. ऍक्सिडेंट कसा झाला, कुठे झाला, काय झालं होतं हे सगळं लिहायला नको? आहो पण या सगळ्याची काय काय गरज आहे? असं कसं? गरज आहेच. मी मगाचपासून तेच तर विचारतोय. बोला इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही विचारा काय विचारायचं ते सांग रे. कुठे राहतात सांगा बरं लवकर. तुम्ही सांगावंच लागेल, बोला. ते साहेब ते पटापट बोला हो, आम्हाला वेळ नाही. बोला लवकर. कुठे राहता आपण? गोरेगावला, गुलमोहर सोसायटी 404. कुठे निघाला होतात तुम्ही? ऑफिसात जात होते ते. तुम्ही मध्ये बोलू नका, त्यांना बोलू दे. हो साहेब, ऑफिसला निघालो होतो मी. कुठे ऑफिस तुमचं? सांताक्रूज. अहो तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्हाला सांगितलंय ना. कुठे तुमचं ऑफिस? हो साहेब, आता मी सांगितलं नाही ऑफिसचा पत्ता बदलणार आहे का? सॅन्टा क्रूज आहे तर सॅन्टा क्रूजला चाललो होतो ना ऑफिसला. अच्छा, मग ऍक्सिडेंट झाला कसा? म्हणजे तुम्ही रस्त्यावर चालत होतात का वाहनात होतात? तुमच्याकडे कुठली गाडी आहे? कार आहे माझी. तुम्ही कारमध्ये होतात का जेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा? अगदी मनकोडे आहात तुम्ही. माझ्या मनातलं बोललात. अपघात झाला तेव्हा हा जर गाडीत होता तर मग गाडीला का नाही काही झालं? आणि ह्याच्या पायाला कसं लागलं? सांगा ना. हा मी सांगतो. काही नाही, काय झालं, मी कारने चाललो होतो, माझी कार बंद पडली आणि कार बंद पडली म्हणून मी पायी जायला लागलो आणि अचानक तिकडून. काय तिकडून? बोला ना काय? ऍक्सिडेंट झालाय असं सांगितलं तर हे सीसीटीव्ही फुटेज चेक करतील. तिकडून एक माणूस केळी खात आला हो. ते केळीचं साल त्याने फेकलं, मी त्याच्यावरून घसरलो आणि खड्ड्यात पडलो. बाप्पा. आणि आजकाल मुंबईचे खड्डे तर तुम्हाला माहिती आहे ना, हे असं झालं सगळं. बापरे, म्हणजे खड्ड्यात पडून एवढे लागलं? काय हो डॉक्टर, तुम्हीच बोलला होता ना ते ऍक्सिडेंट केस आहे म्हणून. मी बोललो होतो? नाही, हे म्हणाले अपघात झाला, मी नाही. मग आता कशाला स्टेटमेंट बदलता? नाही, हे बघा, स्टेटमेंट नाही बदलते मी. आता ऍक्सिडेंटलीच केळीच्या सालावरून घसरलो ना, मग त्याला ऍक्सिडेंटच म्हणणार. मी कधी म्हणालो गाडीने ऍक्सिडेंट झाला? हो, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. अशी कुठे केस बनती का डॉक्टर? उगाच आमचा वेळ वाया घालवला ना. पोलिसांचा असा वेळ वाया नाही घालवायचा. ठीक आहे, येतो आम्ही. चल रे गणपत. पिढा गेली.